छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 2025-26 सुधारित व 2026-27च्या अर्थसंकल्प आज आम्ही स्थायी समितीसमोर सादर केलेले आहे आणि आता आपण यावर्षी संभाजीनगर शहराला जे खूप वर्षापासून वाट पाहत असलेला पाणीपुरवठा योजना आपण कार्यान्वित करतो आणि कार्यान्वित करत असताना एका बाजूनी आपल्याला पाणी देत असताना एक बाजूने आपण आनंद जर होत असेल, परंतु दुसऱ्या बाजूनी तेवढा खर्च पण जास्त वाढणार आहे. कारण हा एकमेव अशी शहर आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जवळपास आपण 200 मीटर हेडवर पंप करतो, लिफ्ट करतो, त्यामुळे खूप मोठा लाईट बिल त्या ठिकाणी येतं. म्हणून आपण यावर्षी आपण सोलार पार्क जवळपास 50 मेगावॅटचा सोलार पार्क उभारण्याचा आपण संकल्प आपण केलेला आहे. आणि तसेच जे वर्षानुवर्ष आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण आधारित करतो, त्यामध्ये सर्वांना न्याय व्यवस्थित मिळत नाही. ज्या ठिकाणी रेट जास्त आहे किंवा कमी आहे त्यांना कमी टॅक्स लागायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळा शासन रिफॉर्म्समध्ये कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड म्हणजे रेडी रेकनर बेस्ड टॅक्स सिस्टम अवलंब करायचंसुद्धा आपण नियोजित केलेलं आहे. आणि यापूर्वी आपण 4 दिवसला किंवा 5 दिवसाला पाणी देत होतो, म्हणून आपण जे काही 4,050 रुपये होतो त्याला अर्ध करून टाकलं होतं. आणि एक वेळा आपण पाणी नियमित देणे सुरू झाल्यावर त्याचा रेटच्या आपण रिव्हिजन आपण करणार आहोत. त्यामुळे एकंदरीत या सर्व करत असताना शहराला नाविन्यपूर्ण सुविधा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ते आपण जास्त प्रकल्प आपण यावर्षी घेतलेला आहे. टॅक्समध्ये टॅक्स आयडेंटिफिकेशन असतील किंवा व्हायलेशन असतील, त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि GIS बेस्ड कसे सांगड घालून टॅक्समध्ये वाढ करता येईल, विना टॅक्स न वाढवता जे टॅक्स चुकोगिरी करणारे त्यावर आलं कसे बसेल, या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं आहे. तुम्ही आत्ता सांगितलं पाणीपट्टी अर्ध्याने कमी झाली आहे म्हणजे आपली, तर यापूर्वी आपण 4,050 रुपये असे होतं आणि मध्यंतरी आय थिंक 4 वर्षापूर्वी आपण पाणी वेळेवर म्हणजे दररोज नियमित पाणी पुरवठा देत नव्हतो, म्हणून त्याला अर्ध कमी करून टाकलं होतं. ऑलमोस्ट 50% आपण कमी केलं होतं. ते आज रोजी फक्त 2,025 रुपयेचं आहे वर्षाला. ते याच्यासाठी होतं आपण नियोजित पाणी पुरवठा देत नव्हतो. आता आपण नवीन पाणी पुरवठा योजनाचा जवळपास आता 10 किलोमीटरपर्यंत टेस्टिंग झाले आणि आता काही महिन्यामध्येच आता तो टेस्टिंग करून एक्झॅक्टली मला डेट सांगता येणार नाही, परंतु तो लवकरच ते पाणी नियोजित म्हणजे रेग्युलरली केलं जाईल. ज्यावेळेला रेग्युलर केलं जाईल तो मग ते पूर्वरत जे पाणीपट्टी होतं तो आपण परत चालू करणार. 4,000 रुपये. हां, 4,050 रुपये. एक आणखी प्रश्न आहे की प्रॉपर्टी टॅक्स आपल्याकडे खूप जास्त प्रॉपर्टीचं आयडेंटिफिकेशन नाही आहे, वसुली नाही आहे, तर याच्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना केल्या आहेत का आपण? अजूनही आपण टार्गेट गाठत नाही आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत गाठलं आहे, पण ओव्हरऑल विचारतो. तेच आहे की कारण गेल्या वर्षी आपण 160पर्यंत पोहोचलो होतो. आज आपण 202 कोटीपर्यंत पोहोचलो. जवळपास तुम्ही बघाल 40% वाढ आहे. म्हणजे तरीही माझ्या अपेक्षाप्रमाणे तो फारच कमी आहे. जवळपास आम्ही यावर्षी 400 कोटी रुपये उद्दिष्ट ठेवलं होतं. बरेच वेळा ते टेक्नॉलॉजी आपण लगेच ते सुरुवात होत नाही. हे सर्व याच्यामुळे घडू शकलो आपण डिजिटायझेशन, GIS बेस्ड इंटेलिजन्स वापरून आपण केलं. आता पुढे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ते पण केलं जाणार आहे. म्हणजे विविध डिपार्टमेंट जसं रजिस्ट्री झाली तसं आपल्याला कळायला पाहिजे, मग त्याला इमिडिएटली टॅक्स लागायला पाहिजे. हे ह्युमन इंटेलिजन्स त्यामध्ये एरर्स होऊ शकतो, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसतो, अकाउंटेबिलिटी नसतो. म्हणून आपण यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 1 कोटी रुपये तरतूद ठेवून ते प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल, ते वाढ करण्याचं नियोजन आहे. रस्ता रुंदीकरणासाठी आपण बरेच अतिक्रमण तोडली, त्या नवीन रस्ते बांधण्यासाठी महापालिका स्वतःचा निधी काही खर्च करणार आहे, काही हे केलं आहे नियोजन? कारण आपल्याला माहितीच आहे की वर्षभरामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रस्त्याच्या अतिक्रमण मुक्त केलं होतं, बरेच लोक विचारत होते की कधी रस्ता बनणार आहे. हे सर्व काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालं, जसं पडेगाव हे रस्ता मुख्य रस्ता ज्या 23 मीटर्सचा रस्ता त्या ठिकाणी सुरू झाला.
त्याच्या बाजूला सर्व्हिस रोडसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच जालना रोडची असेल किंवा नक्षत्रवाडी कांचनवाडीसाठी रोडचे असेल, बीड बायपाससाठी असेल, ते जवळपास 20 कोटी रुपये आपण तरतूद ठेवलेले आहेत. आणि काही पैसे आता आपले बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये सुद्धा ते तरतूद ठेवण्यात आलेली आहे. त्याला आपण सांगड घालून त्या पैसे खर्च केलं जाणार आहे. तुम्ही म्हणाले की युद्धाचा सगळा विचार करता सुद्धा काही अर्थसंकल्पात तरतूद आहे, कशी आणि काय केलेली आहे ते सांगा. ते आपल्याला माहितीच आहे की आज अमेरिका, इस्रायल आणि इराण वॉरमुळे की बरेच जे गॅसची संकट आहे ते आपल्या घरापर्यंत, आपल्या चुलापर्यंत पोहोचली आहेत. बरेच कमर्शियल हॉटेल्समध्ये ते मिळत नाही. परंतु आतापर्यंत आम्ही प्रोसेसिंगमध्ये फक्त खत निर्मिती करत होतो आणि काही प्रमाणात आपण गॅस निर्मिती करतो, परंतु ते फार छोट्या प्रमाणावर. आणि यापूर्वीच आपल्याकडे BPCL आणि IOCL आणि हिंदुस्तान पेट्रोलियम ते अप्रोच झाले होते की तुमच्या खतामधून आम्ही गॅस निर्मितीही करू शकतो. आणि आता जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्याला चटका आपल्या शहराच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत बसायला लागलं. मग हे जर व्यवस्थित सेग्रिगेट जर झाला आणि फूड वेस्ट आणि वेट वेस्टमधून आपल्याला गॅस निर्मितीही करता येतं. आणि ह्या वर्षी आपण ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. इफ नॉट एव्हरीथिंग, काही प्रमाणात तर आपल्याला गॅस म्हणजे आपल्या कचऱ्यातून आपण गॅस निर्मिती करू शकतो आणि ते वापर पण होईल. अशा पद्धतीच्या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद ठेवलेलं आहे. कितपत प्रोडक्शन होईल म्हणजे कसं प्रायमा फेसिया? सो म्हणजे एक्झॅक्टली 450 ते 550 मेट्रिक टनपर्यंत आपल्या वेस्ट आहे. त्यामध्ये जवळपास 250 मेट्रिक टनपर्यंत वेट वेस्ट असतो. त्या 250 मेट्रिक टनमध्ये आता त्या नवनवीन प्रकल्पामध्ये खूप बऱ्यापैकी ते उत्पन्न मिळू शकतं, म्हणजे उत्पादन त्या गॅसचं उत्पादन मिळू शकतो. आणि आपल्या घराच्या जवळपासच तो असेल. आणि यावर्षी आपण प्रोत्साहन म्हणून आपण चार्जेसही कमी केल्या. जे पाईप्ड गॅस डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्याचाही आपण जे काही चार्जेस नेहमी आकारायचो त्यापेक्षा खूप कमी पैसे आपण आकारतो, जेणेकरून ह्या गॅस पुरवठा कंपनी जे आहेत ते पाईप डिस्ट्रीब्युशन प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला अजून मदत होईल. हे बायोगॅसचा जो प्रकल्प म्हणता तुम्ही, हा तुम्ही उभारणार खर्चून की कंपन्या उभारणार, विरोधी करणार? नाही, ते म्हणजे एक गॅस कंपनीच आहे आणि त्यासोबत आम्ही, म्हणजे आमची जागा, आमची कचरा आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी माध्यमातून ते गॅस उत्पादन करणार. त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग कसे असणार आहे ते परत आम्ही त्यांच्यासोबत बसू. वर्षभरात होईल? हां शक्यता. सर, याचा किती लाभ किती घरांपर्यंत पोहोचेल किंवा किती लोकांना होईल? तो आता आम्ही त्यांचे प्रकल्पाला आपण मंजुरी देतो आहे आणि त्याचं ते क्वालिटी ऑफ वेस्टवरनं त्याला लक्षात येईल. एक्झॅक्टली किती होईल ते तुम्हाला ते गॅस कंपनी सांगू शकतो. बट माझ्याकडे जवळपास 250 ते 300 मेट्रिक टन दररोज मी त्यांना देता येतं. ठीक आहे, धन्यवाद. ठीक सर, थँक्यू. थँक्यू.